करण्याचं आपण प्रयोजलेलं आहे. त्यातला एक आहे तो कर्मचाऱ्यांच्या मधून निवडून येणारा संचालक. मला वाटतं शंभूराजे इथं आहेत. असा पूर्वी काय संचालक मंडळातून आपण संचालक घ्यायचोच मला वाटतं कामगारांच्यातून. नागरी सहकारी बँकांसाठी कर्मचारी प्रतिनिधीचा विषय आहे आणि जिथे सरकारची मदत आहे शेअर कॅपिटल फॉर्ममध्ये तिथे दोन जे घ्यायचे त्या दोन मध्ये एक तज्ज्ञ आणि एक सहकार विभागाचा अधिकारी. तुम्ही जे म्हणताय की 11 आणि 17 ते नागरी सहकारी बँकांमध्ये एम्प्लॉईमधून जे दोन असायचे ते आपल्या कायद्यातल्या बदलानंतरही होते, फक्त त्याची संख्या 2ची 1 झाली होती. त्यामुळे दोन विषय वेगळे आहेत. एकाच कायद्याच्या बदलामध्ये दोन विषय वेगळे आहेत. नाही नेमणार जिथे भाग भांडवल सरकारचं तिथेच. पहिलं सांगितलं असतं तर भाषण अर्धा झाला असता. हा, दादा भुसेंनी याच्यावर काल मार्गदर्शन केलं असतं तर मी एवढा वेळ तुम्हाला त्रास दिला नसता. पण आता ही नवीन माहिती आलेली आहे. हा, आता याच्यावरती परत नाही, आमच्या राणे साहेबांना भाषण करायचं म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही. शेवटी कोकणाचा प्रश्नही आम्हाला तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, ज्या संस्थांनी आपलं भागभांडवल परत केलेलं आहे त्या संस्थांच्या मध्ये आपण ही तरतूद लागू करणार नाही. पण अध्यक्ष महोदय, आपण ही तरतूद कशासाठी आणलेली आहे, त्यानं काय महत्वाचा उद्देश आपला सफल होतो, आपण उत्तराच्या भाषणात सांगा. आपण एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला आमच्या संस्थेमध्ये नेमणार ज्याला आमचं ऑडिट करायचा अधिकार आहे, ज्याला त्याने माहिती मिळाली तर आम्ही पळत जाऊन त्याला माहिती देतो, त्याला संचालक मंडळात बसून त्याला तो किती ठिकाणी जाणार, आपण कोणत्या कॅटेगरीचा माणूस कुठल्या संस्थेवर नेमणार, असे अधिकारी आले तर आम्ही स्वागतच करू, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु हा हट्ट का दादा, तुम्ही हा हट्ट का करताय? हसन मुश्रीफांनी काय केलं असेल तर त्यांचं काय तिकडे हिशेब पाहिजे तर आपण दोघं बसून चर्चा करून करू, पण त्याचे महाराष्ट्राला सगळे शिक्षा दादा करणं हे काय बरोबर नाही. आणि हसन मुश्रीफांनी काय फार काय बिघडवलेलं आहे असं नाही. पण जाऊ दे विनोद, मी काय व्यक्तिगत ह्याच्यात नाही. पण हा मुद्दा जो आहे की सरकार आपल्या सहकारी संस्थांमध्ये आता डायरेक्टर नेमणार, ते सरकारी कर्मचारी असतील तर टू सर्टन एक्सटेंट काही अडचण नाही. ते जर आपले कुठल्या तरी राजकीय पक्षाचे सदस्य असतील आणि म्हणून ते तिथं येत असतील तर आक्षेपार्ह होईल. तसं तुमच्या मनात दिसत नाही, तुम्ही आता बोललात तसं. आता प्रश्न एवढाच राहिला की आपण हे नेमणुका करण्यासाठी आग्रहानं हे बिल आणण्याचं कारण काय हे अजूनही आमच्या लक्षात आलेलं नाही. त्या संस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी, त्या संस्थेच्या चुकीच्या गोष्टी होत असतील तर ताबडतोब तुम्हाला कळण्यासाठी, त्या संस्थेच्या सगळ्या कारभाराची चौकशी करण्यासाठी, तो तिथं जायला लागल्या त्याला अधिक माहिती मिळेल आणि मग तुम्हाला त्याची माहिती म्हणून चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी, का तो फार त्या क्षेत्रातला आमच्यापेक्षा तज्ञ आहे, म्हणजे त्या संचालक मंडळांच्या पेक्षा, आणि म्हणून त्याला दिलेला आहे. कोणतं फुटपट्टी त्याला लावणार आपण त्यांची नेमणूक करताना हे सभागृहाला कळणं आवश्यक आहे. आणि ते जर कळलं तर त्या निकषाच्या आधारे काहीतरी निकष असला पाहिजे आपण ज्याला आमच्याकडे पाठवणार त्याला, कारण त्यालाही सन्मानानं आम्हाला वागवण्याची इच्छा कधी प्राप्त होईल जर त्याचे निकष चांगले असतील आणि तो खरंच चांगला आम्हाला सल्ला देत असेल आणि संस्थेच्या संवर्धनासाठी त्याची मदत होत असेल तर दादा आम्ही त्याचं नक्की स्वागत करणार आहोत. आणि म्हणून माझी या ठिकाणी अजूनही माझी ही धारणा आहे की अशा प्रकारचं बिल आणून सहकारी संस्थांच्यावर आपला वॉच ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, आपला अधिकार फार मोठा आहे, सहकार मंत्र्यांचा अधिकार एवढा मोठा आहे. सहकार कायदा वाचला तर शेवटी एक 29वा कलम आहे, वर इन्क्लूड आहे, वर जे लिहिलेलं आहे त्यापेक्षा जे काही मनात येईल ते करण्याचाही तो 29व्या लाईन मध्ये आपल्याला अधिकार आहे. त्यामुळं आपले हे एकमेव खातं आहे की ज्या मंत्र्यांना पूर्ण अधिकार त्या खात्याचे आहेत, तुम्ही काहीही करू शकता, ते करण्याचा अधिकार तुमच्याकडे असताना हा एक एक माणूस एखाद्या संस्थेत पाठवून त्याच्या हातात अधिकार देणं आणि त्यानं जर काम नाही केलं किंवा तो त्याच्या जबाबदारीतनं फेल झाला तर मात्र जबाबदार आपल्याला संस्थेलाही धरता येणार नाही. आणि त्यामुळे अशा विशेष सायकलमध्ये न अडकता दादांना माझी विनंती आहे की हे आपण उदार मनाने आणलेलं बिल उदार मनाने मागं घ्या. या बिलामध्ये महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचं हित सामावलेलं नाही आणि आपण
आम्हाला फार आनंद झाला की कोल्हापूरचा माणूस सहकारी चळवळीचा प्रमुख झालेला आहे. आणि तुम्हाला कोल्हापुरातच माहिती आहे सहकारी चळवळ काय आहे आणि काय नाही. गोकुळ पासून सगळ्याच संस्था आपल्याला चांगल्या माहिती असल्यामुळं आपल्या सहकारी संस्था किती आदर्श कोल्हापुरात चालतात, जी मला वाटतं सहकारी चळवळीची माहेर आहे. त्या कोल्हापूर जिल्ह्यातनं दादांना सहकार खातं मिळालेलं असल्यामुळं आम्ही आतापर्यंत निर्धास्त आहोत की आमचे प्रश्न समजून घेणारा नेता या खात्याचा मंत्री झालेला आहे. पण या बिलाने त्या 10 वर्ष एकदम लोकांना घरी घालवण्यामुळं आपल्याबद्दल संदेह निर्माण समाजात होणं हे आम्हाला कदापि मान्य होणार नाही. आणि म्हणून खरंच का तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही, अशी व्यवस्था कायम राहिली पाहिजे असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. आणि त्यामुळे कुणीतरी बाहेरून कधी कधी बाहेर बोललं जातं की मंत्रिमंडळ जे निर्णय घेतं यांचा निर्णय घेणारी लोक बाहेर बसलेली आहेत. ब्रेन वेगळाच असतो, तो अभ्यास करतात, यांची कशी वाट लावायची ह्याची सिस्टीम तयार करतात आणि तुम्हाला सांगतात हे इम्प्लिमेंट करा, आणि मग ते कायद्याच्या स्वरूपात इकडं सभागृहात येतं. त्यामुळे आपल्या मागचे जे ब्रेन आहेत त्यांचा उल्लेख करत नाही मी, त्या सगळ्यांना किती त्यांनी दादा सांगितलं तरी महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीला तडा जाणार नाही. आणि तुमच्या काळात ही सहकार चळवळ वाढेल कशी हे बघण्याचं काम दादा आपण करावं. खरं म्हणजे कोकणाच्या विकासाच्या प्रश्नांची चर्चा होण्याची तेवढीच गरज आहे. आणि म्हणून मी जास्त हा प्रश्न न लांबवता या विधेयकाचा पुनर्विचार माननीय मंत्री महोदयांनी करावा. आणि करत असताना मी जी मुद्दे मांडले ते बरेच मुद्दे काढलेले होते, पण आता फार वेळ झालाय आणि मागं आमच्या नितेश राणेंचं देखील मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून तुम्ही एवढे बोलणार आहे? अरे मग मीच कंटिन्यू करतो. एवढे बोलणार असेल तर मग माझे मुद्दे काय सोडू, म्हणजे त्यांचे मुद्दे कमी होतील, त्यांना बोलण्याचा फार त्रास होणार नाही. पण विनोदाचा भाग सोडला तरी बाकीच्यांनाही याच्यावर हो, हे माझे सगळे सहकारी. हा बरोबर आहे, हे माझे सगळे सहकारी, तरुण सहकारी देखील दादा तुम्हाला हेच सांगतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि त्यांच्या माझ्या सांगण्यावर नाही, पण आमच्या आंबेडकरांच्या, आमच्या शंभूराजेंच्या, आमच्या नरके साहेबांच्या यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून आपण प्रेरित होऊन हे विधेयक आज तासाभरात मागे घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.